रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन मध्ये सहर्ष स्वागत। मी जयशंकर कृष्णात कोरे, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेज अपशिंगे मिलिटरी। आज विद्यार्थ्यांनो, वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन या विषयातील इयत्ता 12वी मधील विपणन या घटकाचा अभ्यास आपण करणार आहोत। त्यामध्ये दोन उपघटक आपण पाहणार आहोत, विपणनाची कार्ये आणि विपणन मिश्रण। याच्या अगोदरच्या तासाला तुम्ही विपणन या प्रकरणातील अर्थव्याख्या, विपणी संज्ञा, विपणीचे प्रकार, विपणनाचे महत्व हे घटक अभ्यासलेले आहेत। याच्यावरून तुम्हाला विपणन हे उत्पादन प्रक्रियेमध्ये किती महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं हे लक्षात आलेलं आहे। मग हे जे काही विपणन आहे, या विपणनामध्ये त्याची कार्ये महत्त्वाची असतात किंवा विपणनाची जी काही कार्य आहेत, या कार्यांमुळेच व्यवसाय चालवणं त्या उत्पादकाला शक्य होत असतं किंवा उत्पादकाला आपला व्यवसाय चांगल्या प्रकारे चालवता येत असतो। ही जी काही विपणनाची कार्य आहेत, या विपणन कार्यांमध्ये जर आपण पाहिलं तर व्यवसायाचं यश हे परिणामकारक विपणनाशिवाय अशक्य आहे। म्हणजे विपणन जर चांगला असेल तर तो व्यवसाय यशस्वी होऊ शकतो किंवा व्यवसायाला यश प्राप्त होऊ शकतं, हे याच्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे। मग ग्राहकांच्या गरजा ज्या आहेत, या गरजा पूर्ण करण्यासाठी, ग्राहकांना समाधानी ठेवण्यासाठी या विपणनाच्या माध्यमातून तो व्यवसाय त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो किंवा व्यवसायाकडून जे काही वस्तूंची देवाणघेवाण होत असते, वस्तूची खरेदी विक्री होत असते, ती प्रक्रिया पार पाडली जात असते। यामधील जी काही वेगवेगळी कार्य आहेत, ही कार्ये आपण पाहणार आहोत। तर त्यातलं पहिलं कार्य आहे ते म्हणजे बाजारपेठ संशोधन। ग्राहकांच्या ज्या काही इच्छा आहेत, आवडीनिवडी आहेत, याचं संशोधन करणं हे क्रमप्राप्त असतं किंवा ते संशोधन त्या ठिकाणी केलं जात असतं। कारण ग्राहकांच्या इच्छा काय आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, हे व्यवसायानं जाणून घेणं आवश्यक आहे। आणि हे जाणून घेण्यासाठी बाजारपेठेचं संशोधन त्या ठिकाणी केलं जात असतं। मग हे जे काही बाजारपेठेचं संशोधन आहे, बाजारपेठेचं संशोधन करणं म्हणजे काय, तर ग्राहकांविषयीची माहिती त्या ठिकाणी गोळा केली जात असते आणि त्याच्या माध्यमातून त्या माहितीचं विश्लेषण केलं जात असतं किंवा विश्लेषण करून बाजारपेठेमध्ये कोणत्या घटकाला किती मागणी आहे किंवा कोणत्या वस्तूला, सेवेला मागणी चांगल्या प्रकारची भविष्यात निर्माण होऊ शकते, याविषयीची माहिती बाजारपेठ संशोधनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्राप्त करता येते। म्हणजे विपणनाबाबतचे जे काही महत्त्वाचे निर्णय असतील, हे महत्त्वाचे निर्णय त्या व्यवसायाला घेण्यासाठी बाजारपेठ संशोधनाची जी काही प्रक्रिया आहे, ही राबवणं आवश्यक आहे। मग या विपणन कार्यामधील हे पहिलं कार्य याच्याकडे पाहिलं जातं। कारण बाजारपेठेचं संशोधन केल्याशिवाय आपण विपणनाची प्रक्रिया कशी राबवली पाहिजे हे व्यवसायाला सुद्धा समजू शकत नाही। म्हणून अगोदर व्यवसाय बाजारपेठेचं संशोधन करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो। त्यानंतर त्यातला पुढचा घटक आहे तो म्हणजे मालाची खरेदी व एकत्रीकरण। हे जे काही माल आहे, तो व्यवसायाला उत्पादनासाठी मालाची आवश्यकता असते। म्हणजे विविध प्रकारचा जो काही कच्चा माल आहे, हा कच्चा माल त्या ठिकाणी व्यवसायाला उत्पादनासाठी गरजेचा असतो किंवा उत्पादनासाठी आवश्यक असतो। मग हा जो काही कच्चा माल आहे, या कच्च्या मालाचं संकलन त्या ठिकाणी केलं जात असतं किंवा तो संकलित करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात असतं। म्हणजे कच्च्या मालाची गुणवत्ता आणि किंमत यावरच उत्पादित मालाची गुणवत्ता आणि किंमत अवलंबून असते। म्हणजे कच्चा माल तुमचा किती चांगला आहे याच्यावरतीच उत्पादित झालेला माल अवलंबून असतो। कारण कच्च्या मालाची जर दर्जा चांगला असेल तर उत्पादित मालाचा दर्जा सुद्धा चांगला राहण्यासाठी मदत होत असते। म्हणून मालाची खरेदी आणि एकत्रीकरण करण्याचं कार्य या विपणन कार्यामध्ये असले आपल्याला दिसून येतं, की ज्यामुळे उत्पादनाची प्रक्रिया चांगल्या प्रकारे सुरू राहू शकते किंवा नियमितपणे उत्पादन करता येऊ शकतं। कच्चा माल जर चांगला असेल तर उत्पादित मालही चांगला राहतो आणि याच्यावरती व्यवसायाचं यश नावलौकिक अवलंबून असतो। कारण व्यवसायाचा जो काही उत्पादित माल आहे, हा उत्पादित माल जर चांगला असेल तर ग्राहक वर्ग त्याच्याकडे आकर्षित झालेला आपल्याला दिसून येतो। म्हणून मालाची खरेदी करत असताना कच्चा माल जो आहे, हा कच्चा माल चांगल्या दर्जाचा खरेदी करणं आणि त्याचं एकत्रीकरण व्यवस्थितपणे करणं हे विपणनामधील पुढचं कार्य आपल्याला सांगता येईल। त्यानंतर बाजारपेठेचं नियोजन हे पुढचं कार्य आहे। जे काही विपणनाचं आकलन आहे, हे आकलन झाल्यानंतर व्यवसायाला आपलं जे काही निर्धारित लक्ष्य आहे, आपली जी काही उद्दिष्ट आहेत, त्यांनी जे काही धोरण ठरवलेलं असेल, हे जर पूर्ण करायचं असेल, म्हणजे
जे काही धोरण आहे, नियोजन केलेलं आहे, या नियोजनाच्या आधारे ती जी काही उद्दिष्ट आहेत, ही उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात असतो. ग्राहकांच्या गरजानुसार उत्पादन उत्पादन केलं जातं, उत्पादनाचा विकास करणं गरजेचं असतं. मग हे जे काही उत्पादनाचा विकास आहे, हा उत्पादनाचा विकास त्या ठिकाणी केला जात असतो. मग ही जी काही उद्दिष्ट आहेत, ही उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेली जी काही व्यूहरचना आहे, ही व्यूहरचना त्या ठिकाणी तयार केली जात असते. म्हणजे जे काही बाजारपेठेचं नियोजन करत असताना त्या ठिकाणी विपणनाचे जे काही प्रयत्न आहेत, या प्रयत्नांची रूपरेषा ठरवली जाते. म्हणजे नियोजन हे भविष्य काळासाठीच असतं, हे आपण पाहिलेलं आहे अगोदर. मग हे जे काही नियोजन आहे, हे बाजारपेठेचं नियोजन करत असताना आपण ज्या गोष्टीचं उत्पादन करत आहोत, या उत्पादनाची विक्री बाजारपेठेमध्ये कशी करायची, ग्राहकांना कसं समाधान प्राप्त करून द्यायचं, ग्राहकांच्या आवडीनिवडी कशा पूर्ण करायच्या, या दृष्टिकोनातून बाजारपेठेचं नियोजन त्या ठिकाणी केलं जात असतं. बाजारपेठेचं नियोजन करण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात येत असतं. मग ही जी काही बाजारपेठ आहे, या बाजारपेठेचं नियोजन त्या ठिकाणी प्रामुख्यानं ह्या विपणन कार्यामधलं हे एक कार्य सांगता येईल. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे उत्पादन विकास. जे काही उत्पादनाचा विकास आहे, हा उत्पादनाचा विकास त्या ठिकाणी केला जात असतो. मग हे जे काही व्यवसायामध्ये असणार जे काही रिसर्च आणि डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे, हे आपल्या उत्पादनामध्ये नेहमी बदल करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं. वस्तूच्या विक्रीमध्ये जो काही विकासाचा आराखडा आहे, हा विकास आराखडा अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडत असतो. म्हणजे जी काही भूमिका आहे, ही भूमिका त्या ठिकाणी महत्वाची असली आपल्याला दिसून येते. ग्राहकांच्या गरजानुसार जो काही उत्पादनाचा विकास आहे, हा उत्पादनाचा विकास त्या ठिकाणी केला जात असतो. वस्तूचा दर्जा, प्रमाण, आकार, बांधणी, रंग इत्यादी बाबत त्याचा विचार केला जात असतो. म्हणजे हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत, या घटकांचा विचार त्याच्यामध्ये करण्यात येत असतो, की जेणेकरून वस्तूचा दर्जा असेल, प्रमाण असेल, आकार असेल, बांधणी असेल, रंग असेल, या सर्व बाबतचा जो काही निर्णय आहे, हा निर्णय त्या ठिकाणी घेतला जात असतो. त्याच्याबाबत जे काही महत्वाचे निर्णय आहेत, हे उत्पादन विकास विभागाकडून घेतले जात असतात. मग हे जे काही उत्पादन आणि विकास विभाग जो आहे, याच्यामध्ये हे जे काही कार्य आहे, हे उत्पादनाचा विकास करण्याचं कार्य हे त्यांच्याकडून केलं जात असतं, की जेणेकरून आपलं उत्पादन हे आकर्षक असावं, या दृष्टिकोनातून विचार केला जात असतो. की या स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल, तर आपलं उत्पादन आकर्षक असणं आवश्यक आहे. त्याच्या आकर्षक पद्धतीनं मांडणी करणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून हा विकास विभाग आपलं जे काही उत्पादन आहे, हे उत्पादन आकर्षक पद्धतीचं बनवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. आणि ग्राहकांना कसं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आकर्षित करून घेता येईल, या दृष्टिकोनातून विचार करत असतो. मग हा जो काही उत्पादनाचा विस्तार आहे, तो विस्तार या ठिकाणी सतत चालणारी प्रक्रिया आहे, ती कुठेही खंडित होत नाही. म्हणजे आपण एकदा उत्पादनामध्ये बदल केला आणि आपण तसंच थांबलो, असं करून चालत नाही. याचं जर उदाहरण द्यायचं झालं, तर आपण बघा की दुचाकी चारचाकी वाहनांमध्ये दरवर्षी नवनवीन बदल किंवा काही कालावधीनंतर नवनवीन बदल येत असतात. का बदल आणले जात असतात? तर स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल, तर आपल्याला या गोष्टीत बदल करणं आवश्यक आहे, असं या सर्व घटकांच्या लक्षात आलेलं आहे. आपण बऱ्याचशा वेळेला व्हॉट्सअपवरती किंवा वर्तमानपत्रांमधून जाहिराती वाचतो, की काही किंवा बातम्या वाचलेल्या आहेत, की काही कंपन्या बंद पडल्या. का बंद पडल्या? तर त्यांनी आपल्या उत्पादनात बदल केले नाही किंवा हा जो काही उत्पादनाचा विकास आहे, तो केला नाही म्हणून बाजारपेठेमधला ग्राहक वर्ग त्या ठिकाणी कमी झाला. मग ह्याचं उदाहरण देत असताना एच-एम-टी कंपनीचं उदाहरण घड्याळाचं हे कायमस्वरूपी दिलं जातं. बऱ्याच वेळेला व्हॉट्सअपवरती त्याच्यावरती लेख आलेले आहेत. म्हणजे हे कशामुळं? तर त्या उत्पादनाचा विकास न केल्यामुळे. म्हणून या व्यवसायाकडून उत्पादन विकास जो आहे, तो उत्पादन विकास कायमस्वरूपी केला जात असल्याचं दिसून येतो किंवा पाहावयास मिळत आहे. त्यानंतर प्रमाणीकरण आणि प्रतवारी. जे काही प्रमाणीकरण आहे, ते प्रमाणीकरण आणि प्रतवारी त्या ठिकाणी केले जातं. मग प्रमाणीकरण म्हणजे काय? प्रमाणीकरण कशाला म्हणायचं? हे आपण त्याच्यामध्ये पाहूया. तर आकार, दर्जा, रचना, वजन, रंग इत्यादी बाबत प्रमाण ठरवण्याच्या प्रक्रियेस प्रमाणीकरण असं म्हणतात. म्हणजे वस्तूची जी काही वस्तूवरील प्रक्रियांचा आकार, दर्जा, रचना, वजन, रंग इत्यादी बाबत प्रमाण ठरवण्याच्या प्रक्रियेस प्रमाणीकरण असं म्हणतात. म्हणजे हे जे काही सर्व घटक आहेत, त्याची दर्जा कसा असला पाहिजे, त्याची रचना कशी असली पाहिजे, त्याचं वजन किती असलं पाहिजे, त्याचा रंग कसा असला पाहिजे, या बाबतीचं प्रमाण ठरवलं जातं. म्हणजे एक विशिष्ट असं प्रमाण ठरवलेलं असतं. मग तुम्ही जर पाहिलं तर घरामधली एखाद्या
औषधाची गोळी बघा, त्या गोळीमध्ये असलेलं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण ठरवलेलं असतं. मग ते जे काही प्रमाण आहे, प्रमाण का निश्चित करून दिलं जातं, तर त्यानुसारच ती वस्तू तयार झाली पाहिजे. बिस्किटचा पुडा घ्या, बिस्किटच्या पुड्यावरती सुद्धा आपल्याला त्याचे घटक दिलेले दिसून येतील. म्हणजे ही जी काही उदाहरणं जर आपण पाहिली तर त्याचं जे पॅकिंग आहे, त्या पॅकिंग वरती बघायचं की कोणते घटक किती प्रमाणामध्ये आहेत त्याचं, हे त्याच्यावरती उल्लेख केलेला असतो. हे जे काही प्रमाणीकरण आहे, हे प्रमाणीकरण या विपणन कार्यामधील पुढचं कार्य आहे. त्यानंतर त्याची प्रतवारी केली जाते. मग आपण जर प्रतवारी पाहत असताना एकसारखी वैशिष्ट्ये असणाऱ्या आणि दर्जाच्या आधारे वेगवेगळ्या गटांमध्ये वर्गीकरण करण्याचं काम म्हणजेच प्रतवारी होय. म्हणजे काय आहे, तर वस्तूमधली जी काही गुणवैशिष्ट्ये आहेत ती सगळी एकसारखीच असतात किंवा एकसारख्या गुणवैशिष्ट्याच्याच त्या वस्तू असतात. परंतु त्याचे जे काही गट आहेत, हे गट त्या ठिकाणी केले जात असतात. त्याचं वर्गीकरण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात असतं. म्हणजे हे जे काही वर्गीकरण आहे, हे वर्गीकरण त्या ठिकाणी कसं करता येईल या दृष्टिकोनातून विचार केला जात असतो. मग हे जे काही वर्गीकरण आहे, हे वर्गीकरण करत असताना आकारानुसार किंवा आकारमानानुसार करण्यात येतं किंवा त्या जे काही वस्तू आहेत, या वस्तूनुसार त्याचं वर्गीकरण केलं जात असतं. म्हणजे ही जी काही प्रतवारी आहे, ही प्रतवारी करण्यात येत असते. त्याची प्रत जी आहे, ही प्रत ठरवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात असतं. उदाहरणार्थ आपण ज्या वेळेला कांद्याचं उत्पादन शेतकरी करत असतो, त्यावेळेला कांदा सर्व एकच त्याची गुणवैशिष्ट्ये असतात, परंतु त्याचा आकार वेगळा असतो. म्हणून आकारानुसार त्याचं वर्गीकरण तो करत असतो, म्हणजे त्याची प्रतवारी करत असतो. ही प्रतवारी का करत असतो, तर त्याला चांगली किंमत मिळावी. म्हणजे चांगला माल असेल त्याला चांगली किंमत मिळावी. सगळाच माल एकसारख्या प्रकारचा निघतो का? नाही. अशाच प्रकारे व्यवसायामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. मग हे जे काही प्रमाणीकरण आणि प्रतवारी हे जे विपणनाचं कार्य आहे, हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचं कार्य आहे ते म्हणजे परिवेष्टन. त्याला संवेष्टन किंवा लेबलिंग असंही म्हणलं जातं. म्हणजे हे जे काही परिवेष्टन आहे, हे परिवेष्टन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे वस्तूची बांधणी या अर्थानं हे परिवेष्टन हा शब्द वापरलेला आहे. कारण जी काही वस्तू आहे, या वस्तूच्या अंतर्गत आणि बहिर्गत जे काही गुणधर्म आहेत किंवा त्याची जी काही गुणवैशिष्ट्ये आहेत, ती व्यवस्थितपणे राहावीत किंवा ती गुणवैशिष्ट्ये त्या ठिकाणी जोपासली जावीत. ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत, ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्यामधली जी काही गुणवैशिष्ट्ये आहेत ती व्यवस्थितपणे राहावीत या दृष्टिकोनातून परिवेष्टन केलं जातं. म्हणजे त्याची बांधणी केली जात असते. आणि ही जी काही बांधणी आहे, ही बांधणी लेबलिंगसाठी सुद्धा उपयोगाची पडते. म्हणजे त्याच्यावरती जे काही तुम्हाला लेबल लावायचं आहे, हे लेबल लावण्यासाठी सुद्धा त्या बांधणीचा उपयोग होत असतो. म्हणजे उत्पादन आणि उत्पादन विषयक जी काही सविस्तर माहिती आहे, ही माहिती पुरवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ही बांधणी उपयुक्त ठरत असते किंवा बांधणीचा उपयोग त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. मग ही जी काही माहिती आहे, ही माहिती म्हणजे काय, तर वस्तू कोणती आहे, वस्तूचा वापर कसा करावा, वस्तू वापरत असताना कशा पद्धतीने वापरली पाहिजे, त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं असतं. मग आपण जर पाहिलं तर एखादी जखम झाली तर आपण त्याच्यावरती लावण्यासाठी औषधाची ट्यूब आणतो, तर त्याच्यावरती लिहिलेलं असतं ओन्ली एक्सटर्नल यूज. म्हणजे काय, तर बाहेरील बाजून वापरा, त्याचा वापर खाण्यासाठी करू नका. म्हणजे हे जे आहे, हे आपल्या लेबलवरती लावता येतं, त्याची किंमत लावता येते. त्याच्यामध्ये असणार, मी तुम्हाला वरती सांगितलं मागाशी की प्रमाणीकरणामध्ये जे काही घटक दिलेले आहेत, ते घटक त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये आहेत, हे आपण परिवेष्टनावरती लिहू शकतो. मग या परिवेष्टनासाठी बाटली असेल, भरणी असेल किंवा प्लास्टिकच्या पिशव्या असतील, बंद डबे असतील किंवा लाकडी पेट्या असतील, गोणपाटाची पोती असतील, यांचा वापर केला जात असतो. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे घटक त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वापरले जात असतात, वापरण्यात येत असतात. परिवेष्टन जे आहे म्हणजे बांधणी करण्यासाठी अशा वेगवेगळ्या घटकांचा उपयोग त्या ठिकाणी करण्यात येत असतो. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे मुद्रीकरण. प्रत्येक व्यवसायाला आपलं जे काही स्वतंत्र चिन्ह घ्यावं लागत असतं. मग त्याला आपण बोधचिन्ह असं म्हणतो. मग ही जी काही मुद्रीकरणाची प्रक्रिया आहे, ही मुद्रीकरणाची प्रक्रिया म्हणजे त्या ठिकाणी बोधचिन्ह जे आहे, हे बोधचिन्ह त्या ठिकाणी घेणं आवश्यक असतं. आणि ही जी काही मुद्रा आहे, ह्या मुद्रेला नोंदणीकृत करणं आवश्यक आहे. एखाद्या व्यवसायाने घेतलेली मुद्रा म्हणजे जे काही बोधचिन्ह आहे, तो दुसरा व्यवसाय घेऊ शकत नाही. कारण ज्या वेळेला नोंदणीकृत मुद्रा असते, त्यावेळेला दुसऱ्याला ती वापरता येत नाही. म्हणजे एखाद्यानं वापरलेलं चिन्ह हे कॉपी करून दुसरा वापरू शकत नाही, दुसऱ्याला वापरता येत नाही. न वापरता येण्यापाठीमागचं कारण काय आहे, तर हे जे काही मुद्रीकरण आहे, या मुद्रीकरणाच्या प्रक्रियेमध्ये तो जो काही व्यवसायानं आपली जी काही मुद्रा नोंदवलेली असते, तीच मुद्रा त्याला कायमस्वरूपी वापरावी लागत असते किंवा वापरणं बंधनकारक असतं. त्याला जर बदल करायचा असेल तर आपली जी काही नोंदणीकृत मुद्रा आहे ती बदलून घेणं आवश्यक आहे. म्हणजे जी काही मुद्रीकरणाची प्रक्रिया आहे,
ही मुद्रीकरणाची प्रक्रिया त्या विपणन प्रक्रियेचं एक कार्य का सांगितलेलं आहे, तर स्पर्धेमध्ये आपली वस्तू उठावदार दिसून येण्याच्या दृष्टिकोनातून किंवा स्पर्धेमध्ये टिकण्याच्या दृष्टिकोनातून मुद्रीकरण सुद्धा महत्वाचं असतं. का, तर उत्पादनाला एक स्वतःची नाममुद्रा असणं आवश्यक आहे किंवा ते असली पाहिजे. उत्पादनापेक्षा स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून, म्हणजे आपल्या उत्पादनाची जर स्वतंत्र ओळख निर्माण करायची असेल तर ही जी काही मुद्रा आहे ही मुद्रा त्या ठिकाणी महत्वाची असते. म्हणजे एखाद्या उत्पादनाला नाव देण्याचं काम करणं किंवा नाव त्या ठिकाणी दिलं जात असतं. उदाहरणादाखल आपण बिस्किट म्हणतो, पण बिस्किटाला पार्लेजी असेल, ब्रिटानिया असेल, टायगर असेल अशी नावं दिलेली आहेत. म्हणजे अशी नावं देण्यापाठीमागचं कारण काय आहे, तर हे जे काही मुद्रीकरण आहे या मुद्रीकरणामुळे ते नाव दिलेलं असतं की आपण ती वस्तू त्या ठिकाणी मागू शकतो. कुठल्याही घटकाची मी जाहिरात करतोय असं नाही, परंतु या तुम्हाला गोष्टी उदाहरणादाखल समजून सांगण्याच्या दृष्टिकोनातून हे जे काही मुद्रीकरण आहे हे मुद्रीकरण त्या ठिकाणी अशा प्रकारचं असू शकतं. हे त्याच्यातील पुढचं कार्य आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा घटक आहे तो म्हणजे ग्राहक सहाय्यक सेवा. ज्या काही ग्राहक सहाय्यक सेवा आहेत या ग्राहक सहाय्यक सेवा महत्वाच्या असतात. अलीकडच्या आधुनिक बाजारपेठेचा जर आपण विचार केला तर ग्राहकाला राजा म्हणून ओळखलं जातं. म्हणजे ग्राहक केंद्रित बाजारपेठा असलेल्या आपल्याला दिसून येतात. ह्या ज्या काही ग्राहक सहाय्यक सेवा ज्या आहेत या पुरवल्या जात असतात. म्हणजे विक्री पश्चात ज्या काही सेवा आहेत या सेवा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात असतं. म्हणजे ग्राहकांचं समाधान जे आहे हे समाधान कशा प्रकारे होईल या दृष्टिकोनातून आवश्यक ती काळजी या विपणन प्रक्रियेमध्ये घेतली जात असते. म्हणून हे एक विपणनाचं कार्य म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. मग याच्यामध्ये ग्राहकांना ज्या काही सेवा पुरवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले जात असतात. मग अलीकडच्या कालावधीमध्ये आपण ई बिझनेस जो आहे या ई बिझनेस मध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारातून त्या ग्राहक सेवा पुरवल्या जात असल्या आपल्याला दिसून येतात. मग विक्रीपूर्व सेवा, ग्राहक मदत केंद्र, हेल्पलाईन, विक्रेतर सेवा, तांत्रिक मदत, उत्पादन वापराची प्रात्यक्षिक अशा सर्व गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात असतात. आपण जर पाहिलं तर अलीकडे या गोष्टीला जास्त महत्व आलेलं आहे. आपल्याकडे ग्राहक वर्ग जर आकर्षित करायचा असेल तर आपल्या ग्राहक सहाय्यक सेवा ज्या आहेत या चांगल्या ठेवण्याचं काम प्रत्येक व्यवसायाकडून केलं जात असतं की जेणेकरून हा जो काही ग्राहक सहाय्यक सेवा आहे याच्या माध्यमातून आपली वस्तू लोकांपर्यंत कशी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचवता येईल या दृष्टिकोनातून विचार केला जात असतो. आणि लोकांना अशा सेवा दिल्यामुळं ग्राहक वर्गही आकर्षित होत असतो. म्हणून विपणनातील हे एक कार्य आपल्याला स्पष्ट करता येईल. मग योग्य सेवा पुरवल्यामुळं ग्राहकांची निष्ठा वाढते. म्हणजे ग्राहक वर्ग त्या ठिकाणी आपली जी काही वस्तू आहे या वस्तूविषयीची निष्ठा वाढते आणि एखाद्याला जर तीच वस्तू घ्यायची असेल त्यांच्या जवळच्या व्यक्तीला तर ती व्यक्ती त्या ठिकाणी सांगत असते की या घटकाकडून ती वस्तू खरेदी करा, त्यांची ग्राहक सहाय्यक सेवा चांगली आहे. म्हणून विपणन कार्यामध्ये या ग्राहक सहाय्यक सेवेला महत्व असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर वस्तूची किंमत निश्चिती. जी काही वस्तूची किंमत निश्चिती आहे ही वस्तूची किंमत निश्चिती त्या ठिकाणी महत्वाची असते. म्हणजे बाजारपेठेमध्ये या स्पर्धायुक्त बाजारपेठेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर ही आव्हानात्मक गोष्ट आहे. का आव्हान आहे, तर आपल्या तुलनेनं इतरांच्या किमती कमी आहेत का जास्त आहेत याचाही विचार त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणजे कित्येक वेळेला ह्या ज्या काही वस्तूच्या किमती आहेत या किमतीवरतीच उत्पादनाचं यशापयश हे अवलंबून असतं. म्हणजे ही जी काही किंमत निश्चिती आहे ही किंमत निश्चितीला त्या ठिकाणी महत्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. अत्यंत महत्वाची भूमिका जी आहे ही महत्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली जात असते. म्हणजे ही जी काही तीव्र स्वरूपाची स्पर्धा आहे या तीव्र स्वरूपाची स्पर्धा त्या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजे जी काही किंमत निश्चिती आहे ही किंमत निश्चिती त्या ठिकाणी केली जात असते. उत्पादनाचा खर्च, अपेक्षित नफा जो आहे, स्पर्धात्मक वस्तूच्या किमती या सर्व घटकांचा विचार त्या ठिकाणी केला जात असतो. मग वस्तूची जी काही किंमत आहे ही वस्तूची किंमत फार कमीही ठेवून चालत नाही. का, तर उत्पादन खर्चापेक्षा जरी वस्तूची किंमत कमी ठेवली तर वस्तूचा तोटा होण्याची शक्यता असते आणि ज्यादा किंमत ठेवली तर ग्राहक वर्ग कमी होण्याचा धोका असतो. म्हणून वस्तूची किंमत त्या ठिकाणी योग्य ठेवणं आवश्यक आहे. बाजारपेठ संशोधनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सखोल अभ्यास करून आपल्या वस्तूची किंमत ठरवणं गरजेचं आहे. आपल्या वस्तूची किंमत त्या ठिकाणी ठरवली गेली पाहिजे. म्हणजे ही जी काही वस्तूची किंमत आहे ही वस्तूची किंमत निश्चित करत असताना त्या ठिकाणी योग्य ती किंमत निश्चित केली गेली पाहिजे किंवा करणं आवश्यक आहे. त्यानंतर विक्रय वृद्धी यंत्रणा. वृद्धी म्हणजे वाढ, विकास. विक्रीमध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या यंत्रणा
हे विपणनामधलं पुढचं कार्य आहे. मग विक्रय वृद्धी जी आहे ही विक्रय वृद्धी करत असताना काय आहे, तर वस्तूविषयीची माहिती, वैशिष्ट्ये किंवा किमती या विषयीची माहिती त्या ठिकाणी करून दिली जात असते. मग विक्रय वृद्धी करत असताना जाहिरात, प्रसिद्धी, व्यक्तिगत विक्री आणि विक्री संवर्धन या वेगवेगळ्या मार्गांचा वापर त्या ठिकाणी केला जात असतो. म्हणजे विक्रय वृद्धी यंत्रणा जी आहे ही विक्रय वृद्धी यंत्रणा त्या ठिकाणी वापरली जात असते, वापरण्यात येत असते. आणि या विक्रय वृद्धी यंत्रणेच्या माध्यमातून त्या ठिकाणी या विक्रय वृद्धीबाबतचे जे काही वेगळ्या प्रकारचे घटक आहेत, या घटकातून आपली उत्पादनं कशी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विकली जातील या दृष्टिकोनातून विचार केला जात असतो किंवा त्या दृष्टिकोनातून विचार करण्यात येत असतो. मग ह्या ज्या काही विक्रय वृद्धीच्या दृष्टिकोनातून ज्या काही 4 पद्धती आहेत, या 4 पद्धती वापरल्या जात असतात आणि एकत्रित व्यवसायाकडून ही जी काही विक्रय वृद्धी आहे, ही विक्रय वृद्धी बाजारपेठेमध्ये केली जात असते. उत्पादनाविषयी जी काही जागरूकता आहे, ही जागरूकता निर्माण होण्यासाठी मदत होत असते. म्हणजे जाहिरात, प्रसिद्धी, व्यक्तिगत विक्री याच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर ही जी काही विक्रय वृद्धी आहे ती घडवली जात असते. आपण एखाद्या ठिकाणाहून एखादी वस्तू घेतली अलीकडं की आपला मोबाईल नंबर घेतला जातो आणि ज्यावेळेला त्यांच्याकडे एखादी नवीन योजना येते त्यावेळेला आपल्याला फोन करून सांगितलं जातं की आमच्याकडे अशा अशा प्रकारची योजना आलेली आहे, आपण जर इच्छुक असाल तर भेट द्यायला या. म्हणजे काय, तर ही विक्रय वृद्धीची यंत्रणा आहे, विक्रय वृद्धी करण्याचा प्रयत्न आहे की जेणेकरून ग्राहक वर्ग कसा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या वस्तूकडे आकर्षित होईल या दृष्टिकोनातून विचार केला जात असतो. हे एक विपणनाचं कार्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर वितरण, ग्राहकाला प्रत्यक्षपणे वस्तूचं वितरण करण्याचं काम ह्याच्यामध्ये केलं जात असतं. म्हणजे जे काही वितरण आहे या वितरणामध्ये पक्का माल जो आहे, हा पक्का माल किंवा उत्पादित वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. जो काही ग्राहक वर्ग आहे या ग्राहक वर्गाला ती जी काही वस्तू आहे ही वस्तू कशी उपलब्ध करून देता येईल या दृष्टिकोनातून विचार केला जात असतो. मग ही जी काही वस्तू आहे या वस्तूचे वितरण करण्यासाठी त्या ठिकाणी वितरण साखळी महत्वाची असते. ही जी काही वितरण साखळी आहे या वितरण साखळीमध्ये वितरण साखळी उत्पादक ते ग्राहक अशा प्रकारची वितरण साखळी तयार करत असताना घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी असे घटक येतात किंवा काही वेळेला उत्पादक आणि ग्राहक अशा प्रकारची वितरण साखळी तयार केली जात असते. ही जी काही वितरणाची प्रक्रिया आहे या वितरण प्रक्रियेचा विचार करता त्याच्यामध्ये वस्तूची वाहतूक करणं, साठवणूक करणं, वस्तूची हाताळणी करणं, साठा नियंत्रण, आदेशाप्रमाणे माल पाठवण्याची प्रक्रिया, बाजारपेठेचा अंदाज, संवेष्टन या सर्व घटकांचा समावेश याच्यामध्ये केलेला असतो. म्हणजे वितरण म्हणजे फक्त वस्तूची विक्री एवढाच ह्याला महत्व दिलेलं आहे का? नाही, तर अन्य कार्यही या वितरणामध्ये समाविष्ट केलेली आहेत की जेणेकरून ग्राहक वर्ग कसा समाधानी होईल, ग्राहकाला कशी चांगल्या प्रकारे वस्तू मिळेल या दृष्टिकोनातून विचार केला जात असतो. म्हणजे हे जे काही ग्राहकांच्या अपेक्षा आहेत या अपेक्षा कशा पूर्ण करता येतील या दृष्टिकोनातून या वितरणामध्ये विचार करण्यात येत असतो किंवा वितरण प्रक्रिया राबवली जात असते. त्यानंतर पुढचं कार्य आहे ते म्हणजे वाहतूक व्यवस्था. हे जे काही वाहतुकीची व्यवस्था आहे ही वाहतुकीची व्यवस्था त्या ठिकाणी महत्वाची असते. म्हणजे काय, तर उत्पादनाच्या ठिकाणापासून उपभोक्त्यांपर्यंत ती वस्तू पोहोचवून किंवा उपभोक्त्यांपर्यंत ते जे काही भौतिक वितरणाचे कार्यास वाहतूक असं म्हणतात. भौतिक वितरण म्हणजे काय, तर वस्तू त्या व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे. मग ती वस्तू असेल अथवा सेवा असेल, तर वस्तूचाच विचार करून चालेल का? सेवांचंही विपणन अलीकडे केलं जात असतं. मग याच्यामध्ये ह्या ज्या काही सेवा आहेत या सेवा या घटकाचाही समावेश त्याच्यामध्ये केला जात असतो. म्हणजे उत्पादनाच्या ठिकाणापासून उपभोक्त्यांच्या ठिकाणापर्यंत म्हणजे उपभोक्ता कुठं असेल तिथपर्यंत ही वाहतूक करणं गरजेचं असतं किंवा ती वाहतूक केली जात असते. मग वाहतुकीची जी काही वेगवेगळ्या प्रकारची साधनं आहेत, त्याच्यामध्ये रस्ते वाहतूक असेल, हवाई वाहतूक असेल, जल वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल किंवा पाईपलाईनच्या माध्यमातून असेल, अशा कोणत्याही मार्गाने त्या ठिकाणी वाहतूक केली जात असते. म्हणजे ही जी काही वाहतुकीची वेगवेगळ्या प्रकारची साधनं आहेत या साधनांचा प्रामुख्याने वापर करण्यात येत असतो. मग ह्याच्या काही भौगोलिक सीमा आहेत, या भौगोलिक सीमांचा विचार करून त्या ठिकाणी ती वाहतूक व्यवस्था वापरली जात असते. म्हणजे त्या ठिकाणी वस्तू वाहून नेण्यासाठी कोणतं साधन उपयुक्त आहे ते वापरण्यात येतं. मग स्थान उपयोगिता किंवा त्याला स्थल उपयोगिता असं म्हणतात. वाहतूक केल्यामुळं, मालाची वाहतूक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केल्यामुळं त्या ठिकाणी स्थान किंवा स्थल उपयोगिता प्राप्त होत असते. म्हणजे ठिकाण बदलल्यामुळं त्या मालाची काय होते, किंमत वाढते. ज्या ठिकाणी काही वेळेला उत्पादन होतं त्या ठिकाणी त्याला चांगली किंमत मिळू शकत नाही, परंतु
ज्या ठिकाणी त्याचं उत्पादनच होत नाही अशा ठिकाणी जर आपण ती वस्तू वाहून नेली तर निश्चितपणे चांगली किंमत मिळण्यासाठी मदत होते. म्हणून ही जी काही वाहतूक व्यवस्था आहे ही वाहतूक व्यवस्था सुद्धा या विपणन कार्यामधील एक कार्य म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे गोदामे, साठवणूक. ही जी काही साठवणूक व्यवस्था आहे या साठवणूक व्यवस्थेलाही त्या ठिकाणी महत्व दिलं जात असलं आपल्याला पाहायला मिळत असतं. मग हे जे काही वस्तूचं उत्पादन आहे हे उत्पादन आणि त्याची विक्री करण्याच्या काळ जो मधला कालावधी आहे त्याच्यामध्ये ती वस्तू साठवून ठेवणं आवश्यक असतं किंवा वस्तूचा साठा करणं गरजेचं असतं. सदरचा जो काही कालावधी आहे या कालावधीमध्ये त्या ठिकाणी ती जी काही वस्तू आहे ही वस्तू त्या ठिकाणी साठवून ठेवली जात असते. वस्तूचा साठा त्या ठिकाणी करून ठेवणं आवश्यक असतं. मग गोदामामुळं त्या ठिकाणी मालाचा जो काही प्रवाह आहे हा मालाचा प्रवाह त्या ठिकाणी व्यवस्थितपणे नियंत्रित केला जात असतो आणि त्याच्यावरती नियंत्रण प्रस्थापित करण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात येत असतं. मग हा जो काही साठा आहे या साठा करत असताना त्या ठिकाणी वस्तूला हानी पोहोचणार नाही, वस्तूचे अंतर्गत बहिर्गत गुणधर्म त्या ठिकाणी खराब होणार नाही या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे. मग हे जे काही साठा करून ठेवायचा आहे हा साठा व्यवस्थितपणे करून ठेवला गेला पाहिजे. गोदामाची जी काही कार्य आहेत ती किरकोळ व्यापारी आणि घाऊक व्यापारी आणि उत्पादक यांच्याकडून पार पाडली जात असतात. म्हणजे जो तो व्यापारी आपापल्या स्तरावरती मालाचा साठा करून ठेवत असतो आणि याच्यामुळे काय होतं तर समय उपयोगिता जी आहे ही समय उपयोगिता त्या ठिकाणी निर्माण होत असते. त्याला काल उपयोगिता असं म्हणलं जातं. काल समय उपयोगिता निर्माण होत असले आपल्याला दिसून येते. म्हणजे ठराविक कालावधीसाठी तो माल साठवून ठेवल्यानंतर त्या मालाची उपयोगिता वाढलेली दिसून येते. काही उत्पादन हे कायमस्वरूपी होत असतात पण ठराविक कालावधीमध्येच त्याला मागणी असते. उदाहरणार्थ रेनकोट. रेनकोट हे फक्त पावसाळ्यामध्येच वापरले जातात, त्याच वेळेला खरेदी होऊ शकते पण उत्पादन कायमस्वरूपी चालू शकते. स्वेटर असतील तर थंडीमध्येच त्याला मागणी असते म्हणजे तोपर्यंतचा साठा करणं आवश्यक असतं. अशा प्रकारे आपल्याला ही जी काही विपणनाची कार्य आहेत विपणनाची वेगवेगळी कार्य आपल्याला स्पष्ट करता येतील किंवा सांगता येतील. अशा प्रकारे आपण ही विपणन कार्य पाहिलेली आहेत. यातला जो पुढचा घटक आहे तो म्हणजे विपणन मिश्र. विपणन मिश्र म्हणजे काय तर विविध घटकांचं एकत्रीकरण म्हणजे मिश्र किंवा मिश्रण म्हणून त्याला ओळखलं जातं. मग याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत या घटकांचं मिश्रण त्याच्यामध्ये केलं जात असतं. हे जे काही मिश्रण आहे हे मिश्रण केल्यामुळं काय होतं तर ही जी काही विपणनाची प्रक्रिया आहे ही विपणन प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे पार पाडली जाऊ शकते. मग याच्यामध्ये पी या अक्षरानं सुरू होणारी सर्व अक्षर असले आपल्याला दिसून येतात. मग त्याच्यामध्ये प्रोडक्ट, वस्तू, प्राइस, किंमत, प्लेस, स्थान, प्रमोशन, संवर्धन किंवा वृद्धी हे वस्तू मिश्रणामधील 4 घटक आहेत आणि सेवा मिश्रणामधील 3 घटक आहेत. त्याच्यामध्ये पीपल व्यक्ती, प्रोसेस प्रक्रिया आणि फिजिकल एन्व्हायरमेंट भौतिक पर्यावरण असे 3 घटक हे सेवा पर्यावरणामध्ये आहेत. मग हे विपणन मिश्र चे 2 प्रकार पडतात. एक वस्तू मिश्रण आणि दुसरं सेवा मिश्रण असे हे 2 घटक पडत असले आपल्याला दिसून येतात. मग याच्यामध्ये हे जे काही 2 घटक आहेत या 2 घटकांमध्ये येणारे हे जे काही 7 घटक आहेत या 7 घटकांचा अभ्यास आपण याच्यामध्ये सविस्तर करणार आहोत. त्यातला पहिला घटक जो आहे तो म्हणजे वस्तू म्हणजे उत्पादनामध्ये वस्तू व सेवांचा समावेश होतो. म्हणजे जे काही उत्पादन आहे प्रोडक्ट मध्ये याचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो की ज्यामुळे ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ज्या काही ग्राहकांच्या गरजा आहेत या ग्राहकांच्या गरजा त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात. वस्तू ह्या दृश्य असतात, सेवा ह्या अदृश्य असतात. म्हणजे वस्तू दृश्य स्वरूपामध्ये दिसू शकतात, सेवा ह्या अदृश्य असल्या आपल्याला पाहायला मिळत असतात. मग ह्या ज्या काही वस्तू आणि सेवा आहेत या वस्तू आणि सेवा ह्या ठिकाणी ग्राहकांच्या ज्या काही गरजा आहेत या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. व्यवसायाचं यश हे ग्राहकांच्या समाधानावरती अवलंबून असतं. म्हणजे उत्पादनं जर चांगली असतील तर ग्राहक वर्ग त्या ठिकाणी समाधानी राहू शकतो. ग्राहक हा समाधानी राहतो. त्यामुळं हे जे काही ग्राहकांचं समाधान आहे हे ग्राहकांचं समाधान त्याच्यामध्ये असलं आपल्याला दिसून येतं. ग्राहक वर्ग जर समाधानी झाला तर निश्चितपणे त्या वस्तूचा वापर योग्य प्रकारे झालेला आहे असं म्हणता येईल किंवा आपण उत्पादित केलेली वस्तू चांगली आहे. मग हे विपणन मिश्रणातील पहिला घटक जो आहे तो म्हणजे वस्तू. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे किंमत. जी काही वस्तूची किंमत आहे वस्तूची किंमत त्या ठिकाणी
महत्वाचे आहे. म्हणजे विपणनामध्ये जर आपण पाहिलं तर किमतीला जास्त महत्व असलं आपल्याला दिसून येतं. ग्राहकाकडून त्या वस्तूच्या खरेदीसाठी जी काही रक्कम दिली जाते त्याला किंमत असं म्हणतात. म्हणजे ग्राहक काय करतो, त्याची रक्कम देतो त्या वस्तूची आणि ती वस्तू घरी घेऊन जातो, त्याला आपण किंमत असं म्हणतो. कारण प्रत्येक वस्तूची जी काही किंमत आहे ती किंमत त्या ठिकाणी महत्वाची असते. ग्राहकाकडून खरेदी करताना त्या वस्तूची जी काही रक्कम दिली जात असते ती किंमत म्हणून ओळखली जात असते. वस्तूला मागणी निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून किंमत हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. मागणी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आपण वरती पाहिलं कार्यांमध्ये की किंमत जास्त ठेवूनही चालत नाही. का? तर ग्राहक वर्ग कमी होऊ शकतो. वस्तूची किंमत कमी ठेवूनही चालत नाही. का? तर त्या ठिकाणी तोटा होऊ शकतो. वस्तूची किंमत जी आहे ही वस्तूची किंमत कशी ठरवली गेली पाहिजे, तर उत्पादनासाठी आलेला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जो काही खर्च येत असतो त्या खर्चाचा विचार करून त्या ठिकाणी त्या वस्तूची किंमत ठरवणं आवश्यक आहे. त्या वस्तूची किंमत ठरवली गेली पाहिजे. म्हणजे वस्तूची किंमत निश्चिती करत असताना व्यवसायानं कमालीची काळजी घेणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी जास्तीत जास्त काळजी घेतली गेली पाहिजे की जेणेकरून हा जो काही उत्पादन खर्च आहे, हा उत्पादन खर्च वस्तूंसाठीचा जो काही पैसा आहे, हा पैसा ग्राहकांची इच्छा या सर्व गोष्टींचा विचार त्याच्यामध्ये प्रामुख्याने करणं आवश्यक आहे. किंमत निश्चिती करत असताना त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली पाहिजे की किंमत जास्तही असणार नाही आणि कमीही असणार नाही. या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे. उपयुक्तता आणि मूल्य याचा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या वस्तूची उपयुक्तता आणि त्याचं मूल्य या दोन्ही गोष्टींचा किंमत निश्चिती करत असताना विचार करणं गरजेचं आहे. हा विपणन मिश्रणातील किंवा वस्तू मिश्रणातील एक घटक आहे. मग प्राइस किंमत हा दुसरा घटक आपण पाहिला. त्यानंतर स्थान प्लेस जो आहे म्हणजे वितरणाचं ठिकाण जे आहे, वस्तू कुठं वितरित करायची यालाही महत्व असलं आपल्याला दिसून येतं. त्याचं जे काही ठिकाण आहे ते ठिकाण महत्वाचं असतं. म्हणजे जे काही स्थान निश्चिती आहे याही गोष्टीला महत्व दिलं जातं. म्हणजे उत्पादन जे आहे हे उत्पादन योग्य किमतीला त्या ठिकाणी विकत असताना त्या ठिकाणी वितरणाचं जे काही ठिकाण आहे हे ठिकाण सुद्धा महत्वाचं असतं. त्याचं काही संभाव्य ग्राहक आहे, या संभाव्य ग्राहकांना योग्य ठिकाणी त्या वस्तू उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत. योग्य ठिकाणी त्या वस्तू उपलब्ध करून देणं महत्वाचं आहे. म्हणजे संभाव्य ग्राहकांना तो उत्पादन किंवा वस्तू सहज उपलब्ध करून देता आली पाहिजे. जी काही वस्तूची उपलब्धता आहे ही सहजपणे करून देणं गरजेचे आहे. देण्याची जबाबदारी व्यवसायाची असते. म्हणजे ही जी काही जागा आहे ही जागा महत्वाची असते. ग्राहकांना वस्तू उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून ही जी काही जागा आहे किंवा वितरण जी काही व्यवस्था आहे, वितरणाचे काही मार्ग आहे हे महत्वाचे असले आपल्याला दिसून येतात. ही जी काही वितरण साखळी आहे, वितरण साखळीमध्ये या बाजारपेठेत जी काही जागा आहे या जागेला जास्त महत्व असलं आपल्याला दिसून येतं. कारण ग्राहकांना त्या ठिकाणी एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातून किंवा ती वस्तू खरेदी करण्याच्या दृष्टिकोनातून ती जागा सोयीची असणं गरजेचे आहे. त्यानंतर संवर्धन किंवा वृद्धी प्रमोशन जे आहे हे प्रमोशन मग याच्यामध्ये हे जे काही विक्रय वृद्धी आहे या विक्रय वृद्धीसाठी आपण कार्यामध्ये पाहिलेलं आहे की 4 घटक त्या ठिकाणी वापरले जात असतात. त्याच्यामध्ये जाहिरात असेल, प्रसिद्धी असेल, प्रत्यक्ष विपणन किंवा व्यक्तिगत विक्री जी आहे ही व्यक्तिगत विक्री किंवा विक्रय वृद्धी या घटकाचा उपयोग त्या ठिकाणी केला जात असतो. मग हे जे काही संदेशवहनाचं एक साधन म्हणजे ज्याकडे पाहिलं जातं की जे ग्राहकांपर्यंत आपल्या वस्तूची जी काही प्रसिद्धी आहे ही प्रसिद्धी करत असतं. आपण जर पाहिलं तर ज्या काही जाहिराती आहेत या जाहिरातीच्या माध्यमातून अलीकडच्या कालावधीमध्ये वस्तूविषयीची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवली जात असते. ही जी काही जाहिरातीची वेगवेगळी माध्यमं आहेत या माध्यमांचा उपयोग केला जात असतो. मग या विपणन मिश्रामध्ये हे जे काही संवर्धन किंवा विक्रय वृद्धी हा जो घटक आहे या विक्रय वृद्धी या घटकाला महत्व असलं तर दिसून येतं. मग जेणेकरून हे जे काही संवर्धन किंवा विक्रय वृद्धी या घटकाचा विचार करता किंवा हा घटक विचारात घेता त्या ठिकाणी संवर्धन आणि विक्रय वृद्धी केली जात असते किंवा करण्यात येत असते. मग हे 4 घटक आपण वस्तू मिश्रणामधील पाहिले. आता 3 घटक जे आपण पाहणार आहोत ते म्हणजे सेवा मिश्रणामधील सेवा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून. मग याच्यामध्ये व्यक्ती जे काही पीपल आहे ही महत्वाची असते. व्यवसाय किंवा व्यवसाय बाहेरील लोक व्यक्ती प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या व्यवसायावरती प्रभाव टाकत असतात. म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या व्यक्तींचा प्रभाव त्या व्यवसायावरती असलेला आपल्याला दिसून येतो. ग्राहकांना वस्तू व सेवा बहाल करत असताना ही जी काही क्रियाशील भूमिका आहे
ही क्रियाशील भूमिका त्या ठिकाणी पार पाडली जात असते. म्हणजे एकूणच जर आपण विचार केला तर ती काही क्रियाशील भूमिका आहे, या क्रियाशील भूमिकेला त्या ठिकाणी जास्त महत्व असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून ज्या काही व्यक्ती आहेत, या व्यक्तींचा प्रभाव त्याच्यामध्ये जास्त असलेला आपल्याला दिसून येतो. योग्य व्यक्ती योग्य स्थानी असणं गरजेचं आहे, की ज्यामुळं व्यवसायाच्या नावलौकिकात भर पडू शकतो. कारण योग्य ठिकाणी जर योग्य व्यक्ती नसेल तर त्या व्यवसायाच्या नावलौकिकामध्ये भर पडणार नाही. म्हणून हे जे काही नावलौकिक आहे, या नावलौकिकामध्ये भर पाडण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती असली पाहिजे. व्यक्तीची निवड ही योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे किंवा त्यांची जी काही कौशल्य आहेत, या कौशल्यांचा विकास त्या ठिकाणी केला गेला पाहिजे किंवा कौशल्य विकसित करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे प्रक्रिया, प्रोसेस. एक जी काही प्रक्रिया आहे म्हणजे ग्राहकांना वस्तू व सेवा वितरण करण्याची कृतीशी संबंधित गोष्ट म्हणजे प्रक्रिया होय. म्हणजे ज्या काही कृती ग्राहकांना वस्तू व सेवा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्या वितरित करण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रक्रिया राबवली जात असते. ही जी काही आपण त्याला वितरण साखळी असं म्हणूया. ही जी काही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया त्या ठिकाणी महत्वाची असते. म्हणजे उत्कृष्ट प्रकारची जी काही सेवा आहे, ही सेवा देण्याबाबतचा जो काही महत्वाचा घटक म्हणजे प्रक्रिया त्याच्याकडे पाहिलं जात असतं. ग्राहकाला प्रमाणित सेवा देण्याबरोबरच वेळेची, पैशाची बचत कशी होईल या दृष्टिकोनातून विचार केला जात असतो. त्याची जी काही कार्यक्षमता आहे, ही कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि चांगल्या प्रक्रियेची त्या ठिकाणी मदत होत असते किंवा चांगल्या प्रक्रियेची मदत झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे परिणामकारक निरीक्षण करण्यासाठी, गरजेनुसार परिणामकारक सुधारणा घडवून आणण्यासाठी हे जे काही प्रगत तंत्रज्ञान आहे, या प्रगत तंत्रज्ञानाची मदत झालेली आपल्याला पाहायला मिळत असते किंवा दिसून येत असते. ही जी काही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया राबवत असताना ग्राहकांना योग्य प्रकारे कशा वस्तू पोहोचवता येतील या दृष्टिकोनातून ती प्रक्रिया असणं आवश्यक आहे. हा एक सेवा मिश्रणातील घटक आपल्याला सांगता येईल. त्यानंतर भौतिक पर्यावरण, जे काही व्यवसायाचं भौतिक पर्यावरण आहे किंवा विपणन पर्यावरणातील ग्राहक आणि व्यवसाय संस्था यांच्यात होणारी जी काही देवाणघेवाण आहे, या देवाणघेवाणीशी संबंध या भौतिक पर्यावरणाचा येत असतो. ह्या ज्या काही सेवा आहेत, या सेवा अदृश्य असतात. मग ग्राहकांचा जो काही अनुभव आहे, हा अनुभव वाढवण्यासाठी दृश्य स्वरूपाचे घटक देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात असतो. म्हणजे ग्राहक वर्गाला हे जे काही भौतिक पर्यावरण आहे, या भौतिक पर्यावरणाच्या माध्यमातून त्या वस्तूचं जे काही वितरण आहे, हे वितरण करत असताना तिथलं पर्यावरण जे आहे, हे पर्यावरण महत्वाचं असतं. आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या ठिकाणी जर तुम्ही गेला वस्तू खरेदीसाठी, तर तिथली वातावरण निर्मिती कशी असते. आपण जर गेलो तर आपल्याला तिथं बसण्याची सोय केलेली असते त्यांनी. का? तर अगोदर गर्दी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी वेटिंग रूम दिलेली असते. त्या ठिकाणी असणारा एसी असेल, लाईट असतील, फॅन असतील, या सर्व घटकांचा विचार त्या ठिकाणी प्रामुख्याने केला जात असतो. मग असे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत किंवा अंतर्गत सजावट असेल, बांधणी असेल, मुद्रीकरण असेल, कर्मचाऱ्यांची वेशभूषा असेल किंवा त्यांच्या ज्या काही वागण्याच्या पद्धती असतील, या सर्व घटकांचा विचार त्या ठिकाणी केला जात असतो. म्हणजे असे जे काही वेगळ्या प्रकारचे घटक आहेत, हे घटक या भौतिक पर्यावरणामध्ये येत असले आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे आपल्याला हे विपणन मिश्र किंवा विपणन मिश्रण हा घटक सांगता येईल. विद्यार्थ्यांनो, हा या विषयातील हा शेवटचा घटक आहे, परंतु आपले पुढे उजळणीचे तास होणारच आहे. तर अशा प्रकारे आपण आज विपणनाची कार्ये आणि विपणन मिश्रण या दोन घटकांचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूया.